भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन। केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले। रॅलीची सुरुवात एसटी स्टँड येथून करण्यात आली व या रॅलीची सांगता नेमिनाथ नगर मैदान येथे झाली। या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर व शेतकऱ्यांचा सहभाग होता। यावेळी प्रमुख उपस्थिती माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण, महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात, माननीय नामदार कृषी मंत्री व सहकार राज्यमंत्री विश्वजित दादा कदम, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहनराव दादा कदम, सांगली शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील, विधानसभेचे आमदार विक्रमदादा सावंत, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काँग्रेस युवा नेते विशालदादा पाटील, महाराष्ट्राच्या सहप्रभारी व पश्चिम महाराष्ट्राच्या निरीक्षिका आदरणीय सोनलजी पटेल तसेच काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काही दिवसापूर्वी मंजूर केलेल्या 3 कृषी विषयक कायद्यांचा निषेध करण्याकरता आणि त्या कायद्यांचं खरं स्वरूप शेतकरी बांधवांच्या करता पोचावं याकरता आयोजित केलेली भव्य ट्रॅक्टर रॅली, त्या ट्रॅक्टर रॅलीला आणि शेतकऱ्यांच्या कोविड असताना देखील संख्येवर बंधन असताना देखील पण शिस्तबद्ध पद्धतीनं सामाजिक अंतर ठेवून आता संदेश जिल्हाभर आणि पश्चिम महाराष्ट्रात जावा याकरता केलेल्या रॅलीला संबोधित करा। आम्ही आपण पैसे देऊ शकत नाही, एफआरपी द्यायला सुद्धा अडचण। हे सगळं असताना तुम्ही पहा साखरेची निर्यात बंदी होते, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुमची जिरवायची। नाशिकचं आंदोलन आता चालू आहे। नाशिकमध्ये कांद्याला 4 पैसे चांगले मिळणार असं वाटलं आणि यांनी कांदा आयात करायला सुरुवात केली, निर्यात बंदी केली आणि आयात करायला सुरुवात केली। इराणचा कांदा भारतात, मला तर कोण म्हणलं पाकिस्तानचा येणार आहे। म्हणजे यांना पाकिस्तानपेक्षा इथला शेतकरी शत्रू मोठा वाटतो असं सरकार या दिल्लीमध्ये बसलेलं आपल्या सगळ्यांना दिसतं।